तर नमस्कार, सर्वप्रथम तुझं आपल्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी म्हणून येत्या 6 ऑक्टोबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला कलर्स मराठीवर एक धमाकूळ मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. अगदी खरं. 2 मालिकांचा महासंगम आहे आणि त्यामुळे आज आपण आहोत पिंगा ग पिंगा पोरी या मालिकेतील वल्लरी या पात्रासोबत. तर सर्वप्रथम तू कशी आहेस? मी मस्त आहे. हाव आर यू? येस, मी पण छान आहे. तर काय महासंगम चालू आहे, हेक्टिक शेड्यूल चालू असेल कारण 2 मालिका आहेत त्यांचं आणि सध्याच तू एक ॲक्शन सीनचं शूट करून आलीस. कसा आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स? ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरं सांगायचं टेरिफाईंग होतं. मी खूपच घाबरले होते कारण मी असं काहीतरी फर्स्ट टाईम करते. मारामारीचा सिक्वेन्स केलं आहे पण विथ हार्नेस आणि हे सगळं मी पहिल्यांदा करते आहे, त्यामुळे खूपच घाबरले होते. पण टू बी ऑनेस्ट म्हणजे मी हे खरंच मला सांगायला खूप आवडेल की आमच्या प्रोडक्शनने, आमच्या डिरेक्शन टीमने, ओव्हरऑल सगळ्या जे आमच्याकडे स्टंट मास्टरची टीम आली, ॲक्शन डिरेक्टर आलेत, ते खूपच उत्तम आहेत कारण त्यांनी इतकं छान पेशंटली सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात. त्यामुळे जो जनरली त्रास होतो हार्नेस घातलाय, ओ गॉड, कसं फर्स्ट टायमरसाठी जो त्रास असतो ना, तो मला अजिबातच नाही जाणवला आहे. म्हणजे मी फर्स्ट टाईम हे सगळं करते असं मला वाटत नाही आहे. खूप सुपर्ब एक्सपिरियन्स आहे माझा. येस, तर आता हा महासंगम पार पडतोय आणि यासोबत इंद्रायणी मालिकेतील देखील सहकलाकार तुझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत काम करतानाचा ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन कसं वाटतंय तुला? खरं सांगायचं तर आमचा हा पहिला महासंगम नाही आहे. याआधी आम्ही इंद्रायणीच्या सेटवर गेलो आहे, आम्ही त्यांच्याबरोबर याआधीसुद्धा महासंगम केलं आहे. त्यामुळे इट्स लाईक मीटिंग आवर ओल्ड फ्रेंड्स अगेन आणि एक गेट टुगेदरसारखं आहे ते. पुन्हा एकदा आम्ही मज्जा मस्ती करतोय. आम्ही त्यांच्या सेटवर जाऊन मजा मस्ती केली. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता आमच्या सेटवर या, तुम्हाला मजा मस्ती बघायला मिळेल. सो आम्ही खूप धमाल करतो ओव्हरऑल. असं काही अनोळखी लोक आहेत, स्ट्रेंजर्स आहेत, अशा अजिबातच फिलिंग नाही आहे कारण दोघंही जण खूप गोड आहेत, खूप गुणी आहेत दोघे. येस, आता पिंगा ग पिंगा पोरी याचं कथानकच असं आहे की 5 मुली आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहेत आणि त्यांचा मुंबईमधला जो स्ट्रगल दाखवलेला आहे. तर तू जेव्हा अभिनय क्षेत्राला सुरुवात केली होतीस त्यावेळेचा तुझ्या त्या प्रोसेसमधला स्ट्रगल कसा होता? स्ट्रगल सांगायचं तर खरंच मी असं खूप ग्रेट स्ट्रगल नाही केलं आहे की फायनान्शियल स्ट्रगल म्हणा किंवा इतर काय म्हणतात, लोकांनी अगदी गावावरनं येऊन सगळं जो स्ट्रगल पाहिलं आहे की राहायला जागा नाही आहे किंवा हे नाही आहे ते नाही आहे, पहिल्यांदा असं स्ट्रगल मी नाही पाहिलं आहे. बिकॉज मी मूळची इथली असल्यामुळे माझा जो स्ट्रगल होता तो ऑपॉर्च्युनिटीजचा होता. मेन म्हणजे मी अगदी ज्युनियर आर्टिस्टपासूनचा प्रवास गाठला. जसं मिठू आपल्या सिरियलमधली जी आहे तिचं कॅरेक्टर की ज्युनियर आर्टिस्टपासून तिला हळूहळू मोठे कॅरेक्टर्स मिळत जात आहेत तिच्या मालिकेत. तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं की छोटी कामं करत आज मी लीड करते आहे. 2 मालिका माझ्या लीड करून झाल्या, त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे. हा माझा स्ट्रगल खऱ्या अर्थाने माझ्या आईचं यश होतं कारण मी खूप अंडर कॉन्फिडंट होते लहानपणी. माझा कॉन्फिडन्स यावा म्हणून माझ्या आईने मला बालनाटकं आणि स्टेज कॉन्फिडन्स येण्यासाठी मला एक बालनाटकां वगैरे ह्याच्या शिबिरामध्ये घातलं. त्याच्यानंतर ती लिटरली 2-2, 3-3 तास तिथे पायऱ्यांवर बसून असायची की मी कधी माझं सगळं संपवून येईल आणि मग सगळं होईल. सो तिथूनचा जो प्रवास आहे आज इथे खरंच खूप छान वाटतंय. येस, तर आज प्रेक्षक वल्लरीला तर ओळखतात पण अजून सोनालीला विसरलेले नाही आहेत. तर अजून अशा काही DMs वगैरे येतात तुला? हो, अजूनही येतात. मला सोनालीसाठी येतात, रमासाठी येतात, वल्लरीसाठी. म्हणजे सगळं मिक्स फिलिंग्स आहे. विलन टू लीडचा जो प्रवास आहे मी सोनालीला कधीच नाही विसरणार. सोनाली हे कॅरेक्टर माझ्यासाठी अजूनही तितकंच जवळचं आहे. जरी ते मेन हे सेकंड लीड होतं ते, पण अजूनही मी जिथे जिथे जाते तिथे अजूनही मला 3ही माझ्या कॅरेक्टर्ससाठी नावाजलं जातं आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. येस, तर आता पिंगा ग पिंगा पोरी सेटवरील तुमच्या 5 जणींमधलं ऑफस्क्रीन बॉन्डिंग कसं आहे? खूपच छान आहे. म्हणजे माझा स्पेशली बॉन्ड हा तेजा आणि मिठूसोबत, कारण आम्ही 3घी जणी रूम शेअर करतो. मग आकांक्षा झाली, आम्ही म्हणजे असं ना एकत्र खायला बसतो, एकत्र जेवतो आणि आमचं सतत ना 5 जणींचा डब्बा शेअरिंगचा प्रोग्राम असतो की 5 जणी लंचला कंपल्सरी एकत्र असतात. मग एकीने जरी डब्बा आणलेला नसला ना तरीही काही हरकत नसते कारण मिळून मिसळून आम्ही एकमेकांचे डब्बे करून असं एकत्र जेवायला बसतो. सो या, जसं तू बोललीस की आता हा जो महासंगम आहे याच्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही लढताय, असत्यावर सत्याचा ऑब्व्हियसली विजय होणार आहे. येस, तर या सगळ्यांकडून जेव्हा तुझ्या आईबाबांचा तर तुला सपोर्ट होताच,
जेव्हा तुला आता याच्यामध्ये तुला बघतील तर तुला काय वाटतं की कशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळतील, कारण फर्स्ट टाइम तू हा शूट करते. सगळ्यात आधी तर आई माझी अशी असेल की अगं कसं केलंस, का केलंस हे, एवढं सगळं तिच्यासाठी हे सगळं शॉकिंग असणार आहे. कारण मला माझ्या आईबाबांनी अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आहे. मी ऑलवेज प्रोटेक्टेड राहिली आहे लहानपण, कारण मी लहान आहे, माझी मोठी बहीण आहे आणि माझी बहीण पण मला सतत प्रोटेक्टच करत आली आहे. त्यामुळे माझ्या घरात मी सगळ्यात लहान असल्यामुळे, नेहमी प्रोटेक्टेड असल्यामुळे त्यांच्यासाठी मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करते त्यांना खरंच शॉक बसतो की अरे आमची मुलगी हेही करू शकते. कारण लहानपणापासून आम्ही तिला सगळं हातातल्या बोटात आलेलं आहे माझ्या. त्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतात त्यांना खरंच खूप कौतुक वाटतं, ॲट द सेम टाईम शॉक वाटतं आणि ॲट द सेम टाईम त्यांचं असं चिंता पण असते, सगळे मिक्स फिलिंग्स असते. ओके, तर आता पिंगा ग पिंगा पोरी ह्याचं आपल्याला एक कथानक माहिती आहे. तुझ्या रिअल लाईफमध्ये अशी कोणती मैत्रीण आहे का की तुझ्या अजूनही ती कॉन्टॅक्टमध्ये आहे, किंवा आत्ताच जसं तुझं बॉन्डिंग आहे या 5 जणींसोबत तसं रिअल लाईफमध्ये माझं असं बॉन्डिंग आहे. माझे शाळेतले काही मित्र आहेत, नीरव अरोरा, श्रेयस तावडे, माझी मुलंच जास्त मित्र आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर मी तेजा या कॅरेक्टरशी खूप जास्त रिलेट करते, कारण माझं रिअल एकदम अशी डॅशिंगवाली आहे. निनाद माझा मित्र, सो माझी ना नेहमी मुलं अशी, मी जास्त कम्फर्टेबल मुलांसोबत राहिली. पण माझ्या लाईफमध्ये मी मुलीसोबत पहिल्यांदा कम्फर्टेबल झाली ती म्हणजे समृद्धी केळकर, म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, खूपच गुणी अभिनेत्री आहे ती. माझ्या लाईफमध्ये मैत्रीण म्हणून खूप इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर खूप छान रोल प्ले केला आहे तिने माझ्या लाईफमध्ये. सो ती आहे, विदिशा आहे. सो येस. तर आता जर एखादी गोष्ट आयुष्यातून काढून टाकायची असेल तर ती कोणती असेल? जिथे जिथे मी हार मानली, जिथे जिथे मी स्वतःला कमी लेखलं, ती गोष्ट मला आयुष्यातून काढून टाकायची आहे. अँड आय वॉन्ट टू मेक शुअर की तसं मी पुन्हा स्वतःला कधीच कमी लेखणार नाही आणि पुन्हा कधीच हार मानणार नाही. कारण मला हाईटची भीती आहे. तसंच आत्ता मी जरा घाबरले होते हार्नेसवाला सिक्वेन्स ठेवायला की मी हवेत असणार आहे वगैरे वगैरे. सो मी सरांना म्हणे सर कसं होणार, पण मला सरांनी अगेन कॉन्फिडन्स दिला आणि सरांनी मला जो कॉन्फिडन्स दिला त्याच्यामुळे मी इथे हार नाही मानली. ते जे माझ्या बॅक ऑफ द माइंड आलं होतं की अरे मी तेव्हा हार मानली होती आणि तेव्हा मी बॅकआउट केलं होतं, ते मला आत्ता नाही करायचं आहे आणि ते मी ओव्हरकम केलं असं मी म्हणू शकते आता. येस, नक्कीच. आणि हे प्रेक्षकांना पण प्रचंड आवडणार आहे. येस, डेफिनेटली, होपिंग. येस, तर आपण एक थोडासा रॅपिड फायर घेऊ ज्यामध्ये तुमचं जे बॉन्डिंग आहे त्याच्यानुसारच तुला उत्तरं द्यायची आहे. ओके. तर तुमच्या 5 जणींमध्ये सेल्फीज घ्यायला सर्वात जास्त कोणाला आवडतात? सेल्फी घ्यायला विदिशाला. ओके. फूडी कोण आहे जास्त? आकांक्षा. ओके. श्वेता म्हणजे. येस. ड्रामा क्वीन कोण आहे? ड्रामा क्वीन मिठू. ओके. मिठू प्रचंड ड्रामा क्वीन. येस. कधी असं झालंय का एखादा सिरियस सीन शूट होतोय आणि तुला किंवा कुणीही तिला चिडवलंय किंवा हसवायचा प्रयत्न केला आणि तो टेक तिथं तसा हसण्यावरच गेला? हो. मध्यंतरी जेव्हा मिठूचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तिला ना असं स्टिल राहायचं होतं आणि तिला असं फक्त एक स्टेरीवाल्या लुकमध्ये ती कोमामध्ये आहे असं होतं. सो तेव्हा आम्ही असं काहीतरी, आमचं खूप कॉमेडी सीन होता, आम्ही तिला हसवायचा प्रयत्न करतो असं काहीतरी, असं शॉर्टचं काहीतरी होतं. आणि आकांक्षाला ना आमच्या एक सवय, तिचं जर का फेस नसेल ना तर ती आम्ही असे आहोत आणि तिचा फेस नसेल आणि बघा मिठूला एकदम स्टिल राहायचं, अजिबात काही एक्सप्रेशन नाही. आकांक्षाच्या आमच्या पार्ट आहे तर ती असं एक्सप्रेशन करते, हे असं काहीतरी करते ती, विच इज व्हेरी फनी. आणि हो, ती आम्ही सगळेच फुटतो, फक्त मिठू नाही तर आम्ही सगळेच फुटतो. अच्छा. स्वयंपाक करायला कोणाला जास्त आवडतं? शाश्वती आणि मिठू. ओके. दोघी. सेटवरती लेट कोण येतं? मीच असेन. म्हणजे सगळ्यात अशा बऱ्यापैकी वेळेवर असतात, मी हलकी कधी कधी लेट असते. अच्छा. फंबल कोण जास्त करतं सेटवर? कोणीच नाही, सगळ्या जणी 5 जणी खूपच छान आहेत, मला नाही वाटत कोणी असं फंबल टाकतो. येस. तर आता इंद्रायणी सोबत पिंगा घालत पिंगा ग पिंगा पोरी म्हणजे पिंगा गर्ल सुद्धा धुमाकूळ घालणार आहेत. तर आपल्या लाडक्या प्रेक्षकांना या महासंगमाविषयी तू काय सांगशील? या महानाट्याच्या महासंगमला सगळेजणांनी आवर्जून पहा. मी खरंच सांगेन 6 ते 11 ऑक्टोबर तुमच्यासाठी एक काय म्हणतात, एक ट्रीट आहे. ही एक खूप मज्जा येणार आहे. इंद्रायणी, अदू आणि आम्ही सगळ्या मुली मिळून, मनोज मिळून, अजित मिळून प्रेरणाला कसं शोधतोय आणि कसं तिला वाचवतोय अण्णा केदारच्या तावडीतून किंवा काय होतंय पुढे. खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. सो प्लीज पाहायला विसरू नका. इंद्रायणी आणि पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा महासंगम. थँक्यू.